नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। डीमार्ट मध्ये मित्रांनो जॉब वॅकन्सी निघालेली आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की डीमार्ट मध्ये जॉब वॅकन्सी कधी निघतात, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, क्वालिफिकेशन काय लागतं, सॅलरी किती दिली जाते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील। तर मित्रांनो, आजची जी जॉब अपडेट आहे ती डीमार्ट अंतर्गत आलेली आहे। मित्रांनो, डीमार्ट मध्ये ज्या काही जॉब वॅकन्सी निघतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। क्वालिफिकेशन काय लागतं, तर 10वी झालेलं आहे, 12वी झाले, ग्रॅज्युएशन झाले किंवा 10वी पेक्षा कमीही शिक्षण झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर अप्लाय करण्याची मेथड काय असते, तर ऑफलाईन पद्धत सुद्धा आहे आणि ऑनलाईन पद्धत सुद्धा आहे। ऑफलाईन पद्धतीमध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तर तुम्ही कधी डीमार्ट मध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा बॉक्स बघायला मिळाला आहे का, तर ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा CV हा ड्रॉप करायचा आहे। ही झाली ऑफलाईन पद्धतची एक मेथड। ऑफलाईन पद्धत मध्ये आणखीन एक मेथड आहे जी की तुम्ही तिथल्या सेल्स पर्सनला भेटू शकता किंवा सेल्स मॅनेजरला त्या ठिकाणी भेटून जॉब बद्दलची माहिती विचारून त्या ठिकाणी तुम्ही जॉबला हे लागू शकता। त्यानंतर आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तर डीमार्टच्या करिअर पेज वरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करायचे। कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करू शकणार आहे। तर पोस्ट काय असतात या ठिकाणी, तर बऱ्याच पोस्ट आहेत मित्रांनो। तुमच्या क्वालिफिकेशन नुसार त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट या मिळणार आहेत। सॅलरी किती दिली जाते, मिनिमम सॅलरी ही 50,000 त्या ठिकाणी दिली जाते। जर का तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे सुपर मार्केट मधला किंवा सेल्स रिगार्डिंगचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी चांगली अजून दिली जाऊ शकते। तर ते तुमच्या एक्सपिरियन्स वरती डिपेंड असणार आहे। मिनिमम सॅलरी ही 50,000 त्या ठिकाणी दिली जाते। कामाचे तास किती असणार आहेत, तर 8 तास आणि 4 तास अशा दोन या ठिकाणी जॉबचे पार्ट आहेत, ज्यामध्ये रेग्युलर जॉब असणार आहे आणि एक पार्ट टाइम जॉब सुद्धा असणार आहे। तर तुम्ही जर कॉलेज स्टुडंट असाल तर पार्ट टाइम जॉब साठी सुद्धा तुम्ही करू शकता, ज्यामध्ये सॅटर्डे संडे 2 दिवस तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता, सॅटर्डे संडे फक्त। आणि रेग्युलर जॉब मध्ये तुम्ही रेग्युलर त्या ठिकाणी जॉब करू शकता, 8 तासाची ड्युटी असणार आहे त्या ठिकाणी। तर मित्रांनो, हे झालं सॅलरी, क्वालिफिकेशन। एज लिमिट किती असणार आहे, तर 18 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय हे करू शकता। मित्रांनो, ठिकाणी पोस्ट कोणकोणत्या असतात मित्रांनो, तर यामध्ये पहिली जी पोस्ट आहे ती आहे सेल्स असोसिएट, सेल्स मॅनेजर। याचं काम काय असतं, तर डीमार्ट मधून आपण एखादी गोष्ट घेतो तर त्या ठिकाणी जे प्रोडक्ट असतं त्या रॅक मध्ये ठेवलेलं असतं, तर त्याची संपूर्ण माहिती घेणं, जसं की तिथली एक्सपायरी डेट त्या प्रोडक्टची काय आहे, प्रोडक्टची एक्सपायरी डेट संपली आहे का, त्याचबरोबर ते प्रोडक्ट त्या ठिकाणचं किती संपलं आहे, पूर्ण जर प्रोडक्ट संपलं असेल तर त्या ठिकाणी ते आणून ठेवणं, याची संपूर्ण माहिती ही सेल्स असोसिएट कडे असते। याचं हे पूर्ण काम असतं। त्यानंतर आहे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षा रक्षकाचं काम तर तुम्हाला माहितीच असेल, पूर्ण सिक्युरिटी त्या ठिकाणी करणं। त्यानंतर आहे स्वीपर, स्वच्छतेचं जे पण डीमार्ट मधील काम आहे हे स्वीपरचं काम असतं। त्यानंतर आहे कॅशियर, कॅशियरचं काम काय असतं, तर आपण डीमार्ट मधून जे काही सामान घेतो, आपले जे काही प्रोडक्ट असतात, तर ते काउंटरला कॅशियर ते सगळं त्याचं बिल बनवणं, हे सगळं काम हे कॅशियरचं असतं। जर का तुम्ही कॉमर्स स्टुडंट आहात किंवा तुमचं टॅली झालेलं आहे, तुमचं अकाउंट चांगलं आहे, तर तुम्हाला हा जॉब मिळू शकतो। त्यानंतर आहे पॅकर, पॅकरचं काम काय असतं, तर जे काही आपण सामान घेतलेलं आहे ते घेतलेलं सामान आपल्या बॅग मध्ये देणं, हे आहे पॅकरचं काम। त्यानंतर आहे प्रमोटर, प्रमोटरचं काम या ठिकाणी काय असणार आहे, तर स्पेसिफिक एका ब्रँडचं त्या ठिकाणी ब्रँडिंग करणं, जसं की हिमालय आहे, त्याचबरोबर लहान मुलांच्या त्या ठिकाणी जे काही डायपर असतात, तर स्पेसिफिक एका कंपनीचं एखाद्या प्रोडक्टचं त्या ठिकाणी ब्रँडिंग करणं। त्यासाठी तुम्हाला कामाचे तास हे 8 तास असणार आहे, त्यामध्ये पार्ट टाइमचं ऑप्शन नसतं, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तुम्हाला फुल टाइम तो जॉब करावा लागणार आहे। तर मित्रांनो, हे झालं पूर्ण जॉब नुसार कामाचं स्वरूप काय असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी फीडबॅक मिळू शकतो, तर ऑनलाईन पद्धत सुद्धा आहे जी की मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणून जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करून ठेवा।
पण तुमच्या नजीकच्या जे काही डीमार्ट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीमध्ये इन्क्वायरी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त चान्सेस आहेत हे जॉब मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, आता ऑनलाईन पद्धतीमध्ये या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर आता आपण आलेलो आहे डीमार्टच्या या ऑफिशियल वेबसाईट वरती। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे हे यांचं ऑफिशियल पेज आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आता अर्ज करायचा आहे, तर कशा प्रकारे करायचं, तर या ठिकाणी तुम्ही हे 3 डॉट बघू शकता, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन या ठिकाणी बघायला मिळतील। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करिअर या पेज वरती जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहे डीमार्टचं करिअर पेज। या ठिकाणी तुम्हाला तुमचे इन्फॉर्मेशन फिल करायचे आहेत। यामध्ये तुमचे लोकेशन फिल करायचे, सिटी, जॉब। या ठिकाणी लोकेशन मध्ये तुम्ही कुठल्या लोकेशनला राहताय ते लोकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साइन इन करायचं आहे। अशा प्रकारे एक फॉर्म बघायला मिळेल ज्यामध्ये तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्याचबरोबर फोन नंबर, ईमेल आयडी या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत। त्याचबरोबर CV या ठिकाणी अटॅच करायचा आहे। तुम्हाला जे पण तुमचे एज्युकेशन आहेत, हायर एज्युकेशन झालेलं आहे किंवा 10वी 12वी झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल्स मेन्शन करायचे आहेत। मोर इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ऍड्रेस डिटेल्स, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट डिटेल या ठिकाणी तुम्हाला सगळे डिटेल्स हे फिल करायचे आहेत। त्यानंतर तुमचं या ठिकाणी जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। फ्रेशर असाल तर फ्रेशर्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही लँग्वेजेस सिलेक्ट करायचे, तुम्हाला कुठले लँग्वेजेस येतात ते लँग्वेजेस सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर सेव्ह करून या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे। कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फीस भरायची नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट हा फॉर्म असणार आहे मित्रांनो। तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, कामाचं स्वरूप काय असतं, त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, सगळी माहिती सांगितलेली आहे। तर आता कुठे जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला जॉब हा लवकरात लवकर मिळू शकतो, तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीत अप्लाय करूनच ठेवा। परंतु तुमच्या जवळच्या डीमार्ट मध्ये जाऊन जर तुम्ही इन्क्वायरी केली की आता सध्या वॅकन्सी या ठिकाणी चालू आहेत का, किंवा जरी नसेल चालू तरी तुमचा CV त्या ठिकाणी ड्रॉप करून ठेवणं किंवा देऊन ठेवणं, तर तुम्ही असं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणून लवकरात लवकर हा फीडबॅक हा येऊ शकतो। त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करताय तर विदिन 10 डेजच्या आत तुम्हाला जर रिवर्ट बॅक येतोय, कॉल येतोय, तर डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी हा जॉब हा लागू शकणार आहे मित्रांनो। तर समजून जायचं की आपलं त्या ठिकाणी काम हे होणार आहे। परंतु 10 दिवसाच्या आत जर तुम्हाला काही कॉल आला नाही तर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो। वॅकन्सी असतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं जातं। तर कधी जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला हमखास त्या ठिकाणी जॉब हा मिळू शकतो, कधी जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला जॉब हा डीमार्ट मध्ये मिळू शकतो, ज्यामध्ये आहे कुठलेही सण येतात, मोठे सण आहेत, ज्यामध्ये दिवाळी आहे, गणपती आहे, अशा सणांच्या 20 ते 25 दिवस आधी जर तुम्ही डीमार्ट मध्ये अप्लाय करून ठेवताय तर त्यावेळेस कामगारांची त्यांना जास्त आवश्यकता असते, तर तुम्हाला डेफिनेटली त्यावेळेस सुद्धा जॉब हा मिळू शकतो मित्रांनो। तर आता मी माझ्या लोकेशन नुसार या ठिकाणी जे काही डीमार्ट आहेत त्यामध्ये ऑफलाईन पद्धतीमध्ये इन्क्वायरी केल्यावर मला समजलं की कल्याण, डोंबिवली, त्याचबरोबर बदलापूर या लोकेशन मध्ये डीमार्ट मध्ये सध्या रिसेंटली ऑफलाईन पद्धतीमध्ये जॉब हे सुरू आहेत। तर तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल तर नक्की जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट करा, तुम्हाला जॉब हा नक्कीच मिळू शकतो। किंवा तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही डीमार्टच्या जे मी करिअर पेज दिलेला आहे, लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीत अप्लाय करा आणि तुमच्या जवळील डीमार्ट मध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा, तुम्हाला डेफिनेटली जॉब हा मिळू शकणार आहे। आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह। धन्यवाद।